नागपूर शहरात 16 ते 19 मे दरम्यान आंबा आणि धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। याचं उद्घाटन गुरुवारी शहरातील कुसुमताई वानखेडे भवन इथं करण्यात आलं। यावेळी खवय्ये असणाऱ्या नागपूरकरांनी कोकणातील हापूस आंब्याचा भरभरून आस्वाद घेतला। महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत नागपुरातील उत्तर अंबाझरी रोडवरील कुसुमताई वानखेडे भवन इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात विविध आंबा उत्पादकांचे 40 ते 50 स्टॉल्स लावण्यात आले आहेत। इथं आंब्यांच्या प्रदर्शनासोबत विक्रीही केली जाते। कोकणातील रत्नागिरीसह विविध भागातील हापूस आंबा इथं उपलब्ध आहे। यासोबतच विविध तृणधान्य आणि बाजरीपासून बनवलेल्या वस्तूही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत। यासोबतच तृणधान्याबाबतही तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आलं। कसं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जो फळांचा राजा म्हटला जातो तो हापूस आंबा आहे। पुष्कळ वेळेस कसं की हापूस आंबा हा जो त्याचं वितरण जे होते हे पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये होते, पण कोकणातला हापूस आंबा आपल्या नागपूरकरांना कोकणातल्या माणसाकडनं थेट इथपर्यंत पोहोचावा हा उद्देश याच्या मागचा होता। या उद्देशाद्वारे आपल्याला कोकणातल्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्यांना होणे आणि आपल्या नागपूरकरांना कोकणातला अस्सल हापूस आंबा वाजवी दरात त्यांना खायला मिळणे हा महत्त्वाचा उद्देश याच्यामध्ये। आणि दरवर्षी आपण आता पणन मंडळामार्फत हापूस आंबा महोत्सव आपण दरवर्षी याचं आयोजन करणार आहे। हा आपला पहिला प्रयत्न यावर्षीचा, पण याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आता ह्या हापूस आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत यांनी जो इथला अनुभव घेऊन जातील आपल्या नागपूरकरांचा, त्या अनुभवाच्या आधारे मला खात्री आहे की पुढच्या वर्षी अधिक मोठ्या प्रमाणातून शेतकरी कोकणातून येतील आणि इथला आंबा महोत्सवात भाग घेतील। रत्नागिरी जिल्ह्यातनं दापोली तालुक्यातनं आम्ही आलेलो आहोत। पूर्ण रत्नागिरी हापूस आंबा आहे आपल्याकडे आणि रत्नागिरी हापूस आंब्यामध्ये आपल्याकडे 5 ग्रेडमध्ये आंबा वेटेजप्रमाणे 5 ग्रेड काढलेले आहेत। बाकी रत्नागिरी हापूसमधनं आपण आंबा मावा, आंबा पोळी, फणस पोळी, फणस तळलेले गरे आणि असे वेगवेगळे होम प्रॉडक्ट आपण इथे आणलेले आहेत। कसं प्रकारचे खास आहे त्या रत्नागिरीच्या? आता रत्नागिरी टॅगिंग आहे आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला GI नामांकन मिळालेलं आहे। आपलं ते GI नामांकनमध्ये आपलं हे आहे, GI नंबर आहे आपल्याला आणि त्या ह्याच्यामध्ये रत्नागिरी हापूस आपला स्पेशल आहे। त्यामुळे पूर्णपणे विदाऊट केमिकलने आपला आंबा पिकवलेला आहे, म्हणजे घासमध्ये टाकून आपण आंबा पिकवतो।